मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 24 विभागांचा आढावा घेणार आहेत। काल 3 तास झालेल्या मॅरेथॉन बैठकीत एकूण 26 विभागांचा आढावा घेतला होता। 938 बाबींपैकी 411 उद्दिष्ट पूर्ण, 372 कामे मात्र प्रगतीपथावर आहेत। कायदेशीर अडचणी जाणून घेत या दरम्यान निपटारा केला जाणार आहे। मुख्यमंत्री आज 24 विभागांचा आढावा घेणार आहेत। कायदेशीर अडचणी त्या ठिकाणी जाणून घेत त्याचा निपटारा करण्याचे सुद्धा प्रयत्न असणार आहेत। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले। सुशांत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 24 विभागांचा आढावा घेणार आहेत, काय सविस्तर? कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना 100 दिवसांचा आढावा दिला होता। 100 दिवसात कशा पद्धतीने आपल्याला सरकारचं काम करायचं आहे त्याचं एक रोडमॅप त्यांनी ठरवून दिला होता। त्यानुसार ते स्वतः देखील त्याचं तंतोतंत पालन करताना आपल्याला पाहायला मिळतात। मागील काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथे मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। काल देखील जवळपास 3 तास देवेंद्र फडणवीस यांची मॅरेथॉन बैठक झाली। विविध विभागांचा त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि कोणते प्रकल्प मार्गी लावायचे आहेत, कशा पद्धतीने पुढचा रोडमॅप ठरवायचा आहे। कारण सरकारला 100 दिवस ज्यावेळी पूर्ण होतील त्यावेळी लोकांसमोर आपल्याला जायचं आहे हे त्यांनी आधीच सांगितलं होतं। लोकांना आपण काय 100 दिवसात केलं हे दाखवायचं आहे आणि याचमुळे हा रोडमॅप जो आहे तो ठरवला जातोय। आज देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथे जवळपास 3 तास बैठक होणार आहे। या बैठकीत देखील जी कामं अपूर्ण आहेत आणि जी कामं पूर्णत्वास न्यायची आहे याचा संपूर्ण आढावा ते घेत आहेत। प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ते माहिती घेत आहेत। एखादं काम प्रलंबित राहत असेल तर ते का राहत आहे, त्याची कारणं काय याची देखील माहिती घेत आहेत। तसंच जी कामं प्रायोगिक तत्वावर खऱ्या अर्थाने सुरुवातीपासून करायची त्याचा देखील ते आढावा घेत आहेत।